नमस्कार, मी दीपाली. तर स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज दादूसाठी मी जेवण बनवत होते आणि एक गुड न्यूज पण होती माझ्या वीरासाठी आज. कारण तिच्यासाठी तिचा मामा आज स्कूटी आणणार होता. दिवाळीपासून खूप जास्त तिला नाद लागला होता, मामा मला स्कूटी घ्यायची, स्कूटी घ्यायची. तर आज तिचा मामा तिच्यासाठी स्कूटी आणणार होता. तर मामा आज घेऊन येणार होता फायनली. त्याने 2-4 जागेवर बघितली होती, पण त्याला काही आवडली नव्हती. कारण तो म्हणत होता मोठी गाडी घ्यायची, वीराला आणि दादूला दोघांना पण बसता येईल अशी. पण वीराचा नाद होता स्कूटी घ्यायची, म्हणून स्कूटीच घेतली फायनली. आणि 2 सीट आहेत तिला, पाठीमागं पण 1 सीट आहे आणि समोर पण. मग आज ती येणार आहे स्कूटी, मी तुम्हाला दाखवायला आली की. आणि इथं मी दादूसाठी ओट्स बनवत होते. त्याला सर्दी झालेली, तर तो दुधातले आणि खात नाही ओट्स, म्हणून मिठात बनवले होते इथं. आणि मी साडी घातलेली होती आज. इथं बघा वीरा किती खुश आहे. तिला म्हटलं होतं मामा स्कूटी आणणार आहे म्हणून. आणि फायनली रात्र झाली मामाला यायला, पण मामा घेऊन आला आहे स्कूटी. हे बघा, रिक्षावाले खूप भाडं मागतात म्हणून तो गाडीवर बांधून घेऊन आला आहे भाजीसाठी. हे बघा किती छान स्कूटी घेऊन आला तो. वीराला सगळं दाखवतोय की इथं काय आहे, इथं काय आहे. आणि तिला पण एवढी एक्साइटमेंट झालेली ती स्कूटी बघण्याची. सगळे फीचर कुठं काय सगळं माहिती. आणि रात्री अंधार असल्यामुळे बाहेर घेऊन जाता आलं नाही. मग आज स्कूलमधून आल्यावर तिला स्कूलमध्ये जातानाच प्रॉमिस केलं होतं की स्कूलमधून आल्यावर तुला बाहेर स्कूटी खेळायला घेऊन जाईन म्हणून. तर हे बघा, बाहेर घेऊन गेले तिला शाळेतून आल्यावर. इथं मस्त सगळी इंट्रोडक्शन करून घेणं चालू आहे स्कूटीचं, कुठं काय. आणि पहिल्याच वेळेस एवढी छान चालवत होती ना की पाहायचंच काम नाही. मम्मा इथं हे, मम्मा तिथं ते. माझ्या अगोदर तिलाच माहिती होतं सगळं. पण खरंच लेकरांना खुश बघून एक वेगळाच आनंद भेटतो. दोघं बहीण भाऊ मस्त बसले होते. मला सांगत होती मम्मा इथं म्युझिक आहे, इथं व्हॉल्यूम कमी करायचा, व्हॉल्यूम जास्त करायचा. मी तिला विचारत होते वीरा हे काय ते काय. कारण तिने तिच्या मामाकडून सगळी माहिती करून घेतली होती, इथं काय तिथं काय. आणि रुद्र बघा किती मस्त बसलाय तिच्याजवळ. आणि जसं आपण मोबाईल घेऊन बसतो गाडीवर, तसंच मोबाईल घेऊन बसलेली. आणि एवढी खुश झालेली, आजूबाजू कोणी पण चाललं की त्याला सांगत चालली की माझी स्कूटी आली, माझी स्कूटी आली. बघा दोघं बहीण भाऊ किती छान बसलेत. आता म्हणलं वीरा फोटो काढू आपण, तर लगेच पोज देणं चालू. हे पाठीमागून अशी दिसते बघा स्कूटी. खूप छान आहे, मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. सुंदर दिसायलेत. पण अजून भीती वाटते, काही म्हणजे रोडनं वाहनं असतात वगैरे. खूप शांत जिथं रोड आहे तिथं घेऊन गेलो होतो आम्ही चालवायला. पण वीराला खूप समजतं, तिच्या वयाच्या मानाने खूप छान हे करते ती. बघा किती छान चालवती, कशी थांबवती लगेच. आणि रुद्र पण इतका मस्त बसलाय. ओके बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.